नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात जाऊन राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यामध्ये संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत आणि याशिवाय या दौऱ्यामध्ये ते विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलाय. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात तसंच संघटना वाढीसाठी या दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, राज ठाकरे आज चंद्रपुरात आहेत आणि चंद्रपुरातल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत. सोबतच ते इतरही मान्यवरांना भेटणार असल्याचं समजतंय. विशाल, या सगळ्या चंद्रपूर दौऱ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि हा दौरा अधिक चर्चेत आहे यासाठी कारण का भाजप नेत्यांच्या भेटीगाठी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा दौरा अधिक चर्चेचा आहे. आपण जर नागपूर शहरातील आढावा घ्यायचा ठरवलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नागपूर शहराची कार्यकारिणी बरखास्त केली आणि त्यानंतर ते चंद्रपूर शहरामध्ये आलेले आहेत. आज चंद्रपूर शहरामध्ये ते पदाधिकाऱ्यांकडून आढावा जो आहे हा संपूर्ण घेणार आहेत. नागपूरसारखीच कारवाई या ठिकाणी सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळापूर्वीच नागपूर शहरातील चंद्रपूर शहरातील भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हॉटेलवरती आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या भाजप नेत्यांशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर चंद्रपूर शहराचे त्यांचं स्वागत करण्यासाठी जे ते हॉटेलवरती पोहोचलेले आहेत. एकंदरीत आपण जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा जर पाहायला गेला तर आज चंद्रपूर शहरामधील ते येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण आढावा घेणार आहेत आणि नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं रिझल्ट नसल्यामुळे कार्यकारिणी बरखास्त केली तशाच पद्धतीची कारवाई चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते. त्यामुळे आज एकंदरीत जर पाहायला गेलं तर चंद्रपूर शहरामधील बैठक आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दिशेनं निघणार आहेत. अजिंक्य. विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि राज ठाकरेंच्या या चंद्रपूर दौऱ्याच्या अनुषंगानं जे अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. मनसेच्या स्थापनेला जवळपास 16 वर्ष होत आली आहेत. मात्र विदर्भाचा ट्रॅक काही मनसेच्या इंजिनला सापडल्याचं दिसत नाहीये. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भाकडे आपला मोर्चा वळवलाय. पण विदर्भात भाजपचा दबदबा असल्यामुळं मनसेला पाय रोवता येणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. विदर्भात मनसेचा जनाधार वाढणार, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा फायदा होणार, आगामी निवडणुकीत मनसे खातं उघडणार. बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा 5 दिवसीय दौरा महत्त्वाचा मानला जातोय. विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे. आज 16 वर्ष पक्षाला झाली आहेत. ज्या प्रकारे मला नागपूरमध्ये पक्ष दिसायला पाहिजे त्या प्रकारचा पक्ष मला दिसत नाही आहे. जो माझा इतर सगळ्या शहरांमध्ये जो दिसतो किंवा जिल्ह्यांमध्ये दिसतो त्या प्रकारचा मला 16 वर्षानंतरही उमेदीची ज्याला आपण आतमध्ये फायर असलेले असे अनेक तरुणी असे नागपुरात विदर्भामध्ये आहेत. इथल्या बांधणीवरती लक्ष देणार आहे. विदर्भातील राजकीय परिस्थितीचा विचार करता सुरुवातीपासूनच राज ठाकरेंच्या मनसेला विदर्भात फारसं पाठबळ मिळालं नसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. तसंच नाशिककरांनी महापालिकेची एक हाती सत्ता राज ठाकरेंच्या हाती दिली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे महानगरपालिकेत भलेही मनसेला सत्ता मिळवता आली नसली तरी त्यांची संख्या लक्षणीय होती. राज्यातील काही प्रमुख महानगरांमधून राज ठाकरेंच्या पक्षाला मोठं जनसमर्थन मिळालं असलं तरी विदर्भात मात्र राज ठाकरेंचा जादू काही चालला नाही. 1.5 दशकात
मनसेला स्थानिक स्वराज्य संस्थेत खातंही उघडता आलं नव्हतं. आता मनसेच्या स्थापनेला जवळपास 1.5 दशकाहून अधिक काळ लोटलाय. मात्र अद्यापही मनसेला विदर्भाची नाडी ओळखता आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला प्रवेश करता आला नाही. सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंविषयी तरुणाईमध्ये असलेली क्रेजही आता राहिली नाही. मात्र राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या सभांना लोक मोठी गर्दी करतात. विदर्भही त्याला अपवाद नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही गर्दी मतांमध्ये रूपांतरित होईल का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी जी नॉर्थ वॉर्डमध्ये धडकणार आहे आणि यावेळेला जी नॉर्थ वॉर्डमध्ये अधिकाऱ्यांची शिवसेना शिष्टमंडळ भेट घेणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर परवानगी मिळाली नाही तर शिवसेना हायकोर्टात जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता बदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरनं शिवसेना आता आक्रमक होताना दिसतीये. शिवतीर्थावरच परवानगी देण्याची मागणी शिवसैनिकांकडनं आता होताना दिसतीये. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांसाठी दसरा मेळावा हा मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता अतिशय महत्त्वाचा दसरा मेळावा असणार आहे. आणि त्याच करता पर्यायी जागा जरी पालिकेसमोर असल्या किंवा पर्यायी जागांवरती जरी अर्ज करण्यात आलेले असले तरी सुद्धा आजच्या शिष्टमंडळाची ही जी बैठक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. वॉर्ड ऑफिसर्स यांना सुमारे 11 वाजता सर्व शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी हे जाऊन भेटणार आहेत. त्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे. आणि या भेटीमध्ये परवानगी का नाकारली जाते, कशा पद्धतीनं इव्हॅल्युएशन होणार आहे, या सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. जर चर्चेअंती विषय नाही मार्गी लागला तर थेट कोर्टात जाण्याची भूमिका सुद्धा ठाकरे गटानं घेतलेली आहे. आणि त्यामुळे शिवसेनेची इतक्या वर्षांची परंपरा खंडित होते का हे बघणं महत्त्वाचं आहे. विचारांचं सोनं लुटण्यासाठी येण्यापूर्वीच हा जो काही वैचारिक कलह मांडलेला आहे किंवा राजकीय कलह मांडला आहे तो मिटवणं आता पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा डोईजड होणार आहे. बरोबर. सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. शिवसेनेचं हे शिष्टमंडळ जी नॉर्थ विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं शिवतीर्थ मिळण्यासंदर्भातली परवानगी मागणार आहे. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पालघरमध्ये युवा सेनेला मोठा धक्का दिलाय. आदित्य ठाकरे यांच्या युवासेना जिल्हा कार्यकारिणीमध्ये असलेल्या पालघरमधील रिकी रत्नाकर यांची पालघर युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती झाली असून शिंदेंकडून रत्नाकर यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलेलं आहे. शिंदे सरकारनं महाविकास आघाडीला पुन्हा एक दणका दिलाय. म्हाडाचे पुनर्विकासाचे सगळे निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत. 2021 ते 2022 मध्ये घेतलेले हे सगळे निर्णय स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेतला गेलाय. सेस इमारतींच्या FSIच्या बाबतीत सुद्धा आता परवानगी आवश्यक असणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश या 7 मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकतं की नाही या प्रकरणावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांचे मालकी हक्क असलेल्या कालका रिअल इस्टेट कंपनीनं दुसऱ्यांदा केलेला अर्ज मुंबई महानगरपालिका विचारार्थ दाखल करून घेऊ शकते की नाही याचा फैसला आज होणार आहे. राणे यांच्या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बेकायदा बांधकाम केल्यानं महानगरपालिकेनं नोटीस बजावली होती. त्यानंतर कालका कंपनीनं बांधकाम नियमित होण्यासाठी केलेला अर्ज पालिकेनं यापूर्वी फेटाळलेला होता. याआधी न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं 23 ऑगस्टला आपला निर्णय राखून ठेवलेला होता. यानंतरची बातमी काँग्रेस संदर्भातली. काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेसमधील गटबाजी. पण काँग्रेसमधली ही गटबाजी जुनीच असल्याचं ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या एका वक्तव्यानं उघड केलेलं आहे. वर्तमानात शिंदेंनी भूतकाळातल्या व्यथा सांगत काँग्रेसचं भविष्य
जे आहे त्याबद्दल तर भाष्य केलं नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंची ही खंत. देशात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या सुशील कुमार शिंदेंनीही अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेली सल उघड केली. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी त्यांनी गमावलेल्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आंध्रला पाठवलं. पण ठीक आहे, ज्या लोकांनी पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अखेर अजूनपर्यंत आहे. काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढतीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल, अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची साथ दिली. त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीतूनही काँग्रेसमधील गटबाजी स्पष्ट जाणवते. सुशील कुमार शिंदेंसारख्या नेत्यानं जुनी गटबाजी नव्यानं सांगत काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कशी आणि किती खतखत भरली आहे हेच जणू स्पष्ट केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालपदी आंध्रच्या सुशील कुमार शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यावेळेलाही त्यांनी काही विधान केलं नाही आणि त्याच्यानंतरही अनेकदा त्यांनी कोणत्याच बाबतीत हे बोललेले नव्हते आणि आत्ता मात्र बोलतायत. शिंदे यांचं हे अवेळीचे विधान कदाचित त्यांची राजकारणामध्ये आता त्यांनी एक्झिट घेत असले तरीसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या मुलीला ह्याची राजकीय अडचण होऊ शकते. सध्या महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप असो किंवा मग शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळची अनुपस्थिती असो, त्यानंतर काही नेत्यांकडून अशोक चव्हाणांसह अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी करणं असो, वारंवार काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. आता तर मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांसह काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचं विधान हे काँग्रेसमधील आगामी भूकंपाचे संकेत तर नाहीत ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं समजतंय. विद्यमान मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चंद्रकांत हंडोरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय. तर त्या पाठोपाठ मिलिंद देवरा सुद्धा या पदासाठी स्पर्धेत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसही नवा चेहरा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे. चंद्रकांत हंडोरे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालेला होता. मात्र आता त्यांचं पुनर्वसन करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. कारण हंडोरे यांचा राजकीय अनुभव हा मोठा आहे. 1992 ते 93 या वर्षी चंद्रकांत हंडोरे मुंबईचे महापौर होते. 2004 ते 2009 या कालावधीत हंडोरे कॅबिनेट मंत्री होते. 2008 ते 2009 मध्ये मुंबई उपनगरांचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2014 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि 5 फेब्रुवारी 2021 पासून हंडोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. दलित मतं काँग्रेसकडे वळवण्यात हंडोरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जो कोणी अध्यक्ष होईल त्या अध्यक्षाला पूर्णपणे समर्थन देण्याची, त्याच्याबरोबर काम करायची आमची तयारी आहे. पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली तर तीही आम्ही सक्षमपणे करण्याची माझी तयारी आहे. परंतु पार्टी हायकमांड जो निर्णय देईल
त्या निर्णयाला बांधील राहून आम्ही या पद्धतीनं काम करू. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झालंय. मिलिंद देवरा यांनी नसीम खान यांना सोबत घेत नाना पटोले यांची भेट घेतली आहे. तर संजय निरुपम सुद्धा मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रकांत हंडोरे, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम ही 3 नावं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडकडे पाठवली आहेत. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई काँग्रेसनी आज जो काही रिझोल्युशन पास केलं आहे, ही जी प्रक्रिया आता निवडणुकीची चालू आहे त्या प्रक्रियेमध्ये मुंबईच्या याच्यामध्ये निर्णय सोनियाजी घेतले. विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या नेत्याचं पुनर्वसन करायचं की नवा चेहरा द्यायचा असा प्रश्न काँग्रेस समोर निर्माण झालाय. चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली तर त्यांची नाराजी दूर होईल आणि दलित मतांचा फायदा होईल असा अंदाज पक्षाकडून वर्तवला जातोय. तर मिलिंद देवरा यांना संधी दिली तर प्रस्थापित मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे. संजय निरुपम यांना संधी दिली तर उत्तर भारतीय मतं पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता हायकमांड नेमकं कुणाच्या नावाला पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना चंद्रकांत हंडोरे, संजय निरुपम आणि त्याचबरोबर मिलिंद देवरा यांनी भेट घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल संभावित असल्याचं बोललं जात आहे. परंतु एक गोष्ट यामध्ये निश्चित आहे की जो सर्व समन्वयाने काम करेल आणि सर्वांना घेऊन सर्वसमावेशक असा व्यक्ती असेल त्यालाच मुंबईचा अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अंतिम निर्णय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच घेणार असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशीलसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काही दिवसांपूर्वी पुणे आणि कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खाकी वर्दीतले पोलीस नाचल्यामुळे मोठा वादंग निर्माण झालेला होता. पोलिसांची ही कृती योग्य होती किंवा नाही यावरून वादविवाद सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी अशा प्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीमध्ये नाचणं हे अवमानकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीत नाचू नये असे निर्देश दिले गेले. कोरोनाच्या 2 वर्षांच्या खंडामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झालेला होता. या काळामध्ये मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास 50 व्हिडिओ क्लिप्स या समोर आलेल्या होत्या. यानंतरची बातमी जळगावमधली आहे. शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागच्या बाजूला सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शिंदे गटामध्ये सामील झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहर प्रमुख शोभा चौधरी यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. मेहरून परिसरातील एका सट्टा पेढीवर त्यांनी छापा टाकून त्याचा भांडाफोड केलाय. विशेष म्हणजे ही सट्टा पेढी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या आश्रयानं मागच्या बाजूला सुरू होती आणि या छाप्याची माहिती मिळाल्यानंतर तिथं पोहोचलेल्या MIDC पोलिसांनी अनिल माळी याच्यासह सट्टा पेढी मालक जावेद शेख सलीम या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या ठिकाणाहून सट्टा खेळण्याच्या साहित्यासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. बहिणीची इज्जत काय रस्त्यावर आहे का? मला माहित नाही तर सट्टा चालू आहे. त्यांनी महिलांचं नाव घेतलं, त्या महिला आल्या म्हणून मी इकडे आली. मला माहित नव्हतं नाही तर एवढा तमाशा आहे मागे, एवढा मोठा तमाशा, 5-50 लोक. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधला पावसाचा जोर आता काहीसा कमी झालाय. विदर्भात, मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय. गेल्या 3 ते 4 दिवसात राज्यामध्ये जोरदार पाऊस झालेला होता. या पावसामुळे काही ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळालं. नाशिकमधली पुढची ही बातमी आहे. पुरात वाहून गेल्यानं 11वीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यात घडली आहे. तन्वी विजय गायकवाड असं मृत तरुणीचं नाव आहे. 11वीच्या विज्ञान शाखेत शिकणारी तन्वी शिवडी गावातील मामाच्या घरून सोमवारी कॉलेजला जाण्यासाठी निघाली. यावेळेला विनता नदीला पूर आलेला असताना सुद्धा तन्वीनं पुलावरनं आपली इलेक्ट्रिक बाईक नेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं काही सेकंदातच ती गाडीसह वाहून गेली.
यावेळेला स्थानिकांनी प्रयत्न करत तिला संत जनार्दन स्वामी पर्णकुटी जवळून बाहेर काढलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. चाळीसगावच्या तितूर डोंगरी नदीला आलेल्या महापुरामुळे मुंदखेडा पातोडा या 2 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. या दोन्ही गावांना जोडणारा एकमेव पूल पाण्याखाली गेल्यानं पातोंडा आणि मुंदखेड्यासह इतर काही गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात शेतीच्या कामांसह दैनंदिन व्यवहारांसाठी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनची असून या पुलाची नव्यानं निर्मिती करून पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी अजूनही प्रलंबित आहे. जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. इथली तामसवाडी आणि अक्कलपाडा ही धरणं 100% भरली आहेत. धरणांमधनं होणाऱ्या विसर्गामुळे बोरी आणि पांझरा नद्यांना पूर आलेला आहे. तर गेल्या 5 दिवसांपासून सात्री गावचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. प्रशासनानं ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. नितीन नांदुरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. नितीन, जळगावमधल्या काही भागांमध्ये पावसाचा जोर गेले काही दिवस कायम असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झालेली होती. नितीन, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याच पद्धतीने सोमवारी जिल्ह्याभरात 2 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता आणि याच माध्यमातून अंमळनेरच्या बोरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे तामसवाडी आणि अक्कलकुवा हे धरणे 100% भरले असताना या ठिकाणी अंमळनेर तालुक्याची काही गावांचा या ठिकाणी संपर्क हा तुटलेला आहे. अंमळनेरच्या बोरी नदी ही दुथडी भरून वाहत असतानाच संत सखाराम महाराज समाधी मंदिर यांच्या पायऱ्यापर्यंत आपल्याला पाणी आल्याचे चित्र व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन ही अंमळनेर तालुक्यामध्ये विस्कळीत झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. बरं नितीन, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. धुळे शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतोय. पावसामुळे शहरातील नाल्यांना पूर आल्यानं शहरातल्या 150हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलंय. नाल्याकाठी असलेल्या घरांना सर्वात जास्त फटका बसला असून जलमय घरांमधल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून बचाव कार्य राबवलं गेलेलं आहे. जवळपास 150 जणांना यावेळेला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. शहरातल्या अनेक वस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर प्रचंड रोष व्यक्त केलाय. धुळ्यातल्या याच स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. दीपक, नागरिकांना सध्या प्रचंड समस्यांचा सामना या मुसळधार पावसामुळे करावा लागतोय. अनेक ठिकाणी या पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे. दीपक, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? खरं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खरं तर धुळे शहर असेल तर संपूर्ण धुळे तालुका आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय. त्याचा सर्वात मोठा फटका धुळे शहराला बसलेला काल दिसून आला. कारण की संपूर्ण धुळे शहरामध्ये जो कॉलनी परिसर आहे, खास करून देवपूर असेल, नकाणी रोड असेल, भरतनगर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये जे रस्ते होते ते पाण्याखाली गेले होते. मोठ्या प्रमाणात नाल्यांना पूर आला होता आणि या सगळ्या नाल्याचं जे पाणी ते कॉलनी परिसर असेल किंवा तो दाट वस्ती परिसर होता त्या ठिकाणी घराघरांमध्ये शिरलं. जवळपास 40 ते 50 हजार नागरिकांना या सगळ्या पुराचा फटका बसला होता. मोठ्या प्रमाणात कॉलनी परिसरातला जो भाग आहे तो पाण्याने व्यापला होता आणि मोठ्या प्रमाणात सर्व जे सामान्य नागरिक आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की शहरातले जे काही नाले आहेत त्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे आणि अतिक्रमणामुळे नाले वाहत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाल्यांना पूर आला. मुसळधार पाऊस झाल्यानंतर या सगळ्या नाल्यांचं पाणी जे आहे ते शहरामध्ये शिरलं आणि अनेक घरांमध्ये कॉलनी परिसरामध्ये जे पावसाचं पाणी आहे ते घरांमध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फटका बसलाय. तर प्रशासनाने तातडीने या ठिकाणी बचाव कार्य केले. अनेक दाटवस्ती परिसरामध्ये जे नागरिक जे अडकून पडले होते त्यांना त्या ठिकाणी एसडीआरएफच्या मदतीने त्या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आलं. मात्र महत्वाचं आहे की अतिक्रमण वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाल्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आता महापुराने तातडीने ह्या सगळ्या परिसरातली जी काही अतिक्रमण ती काढण्याचे आदेश दिलेत. बरं दीपक, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या कोंडोली परिसरातील अडाण नदीच्या पुरातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. इतकंच नाही तर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचा एक संतापजनक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. कोंडोली स्मशानभूमीचा रस्ता, पूल आणि स्मशानभूमी बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळेला करण्यात आलेली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय. पुढची बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमधल्या दावरवाडी तांडा इथं रस्ता नसल्यानं गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी एका महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह बैलगाडीतून घेऊन जाण्याची वेळ आली आहे. गावातून एकही वाहन बाहेर जात नसल्यानं नागरिकांनी बैलगाडीतनं या महिलेचा मृतदेह गावाबाहेर नेलाय. सलग होत असलेल्या मुसळधार पावसानं मालेगाव शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मोसम नदीला खेटून असलेल्या वसाहती आणि झोपडपट्टींमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ठिकठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं. अनेक यंत्रमाग, कारखाने आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलं. अतिवृष्टीमुळे काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत. सोयगाव, दरेगाव, भायगाव, कृषीनगर, म्हाळदे, रमजानपुरा, कलेक्टर पट्टा या भागांना मोठा फटका बसलाय. याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी बब्बू शेख. सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. बब्बू, मोसम नदीला पूर आलेला आहे. अनेक भाग मालेगाव शहरातले जलमय झालेत. पुराचा मोठा फटका बसलाय. बब्बू, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, गेल्या काही दिवसापासून मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. रोज सलग मुसळधार पाऊस होतोय आणि त्याच्यामुळे सर्व नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे आणि अनेक नद्यांनी तर रौद्र रूप धारण केलेलं आहे. मोसम नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि इतर जे छोटे मोठे नद्या आहेत त्यांनाही पूर आलेला आहे. सर्वात जास्त फटका मालेगाव शहर आणि ग्रामीण भागाला बसलेला आहे. सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे. काही घरांची पडझड झालेली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तू जे आहे ते नष्ट झालेले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहे. यंत्रमाग, कारखान्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकूणच महापालिका प्रशासनाने जे नियोजन करायला पाहिजे ते केलं जात नसल्यामुळे सर्व ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं नागरिकांचा आरोप आहे. अजिंक्य. बब्बू, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा एका उंदराच्या प्रतापामुळे गेल्या 13 तासांपासून बंद पडलेला आहे. जायकवाडी इथून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या फेडरमध्ये उंदीर शिरल्यानं तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं इथला ट्रान्सफॉर्मर बंद पडला. शिरलेला हा उंदीर विजेमुळे आतमध्ये मरून पडला आणि त्यामुळे जो वीज पुरवठा आहे पंप हाऊसचा तो खंडित झाला. पंप हाऊसमध्ये उंदीर शिरल्यानं औरंगाबाद शहराला होणारा जो पाणी पुरवठा आहे तो विस्कळीत झालेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, उंदरानं औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा बंद पाडल्याचा प्रकार समोर येतोय. काय नेमकं यामागचं तथ्य? निश्चितपणे एका उंदराच्या प्रतापामुळे जे आहे औरंगाबादला गेले 13 तासापासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे. झालं असं की जायकवाडी धरणाजवळ पंप हाऊस आहे औरंगाबादला पाणी पुरवठा करणारं. त्या पंप हाऊस मधील फेडरमध्ये एक उंदीर घुसला आणि तो उंदीर घुसल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ट्रान्सफॉर्मर बंद पडली, पूर्ण यंत्रणा बंद पडली. मागचे 8 ते 10 तास कर्मचारी बघत होते की नेमका काय प्रॉब्लेम झाला. शेवटी त्यांना कळालं की उंदीर घुसल्यामुळं हा सगळा प्रकार झालेला आहे. मात्र आता त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. काही वेळातच पाणी पुरवठा सुरू होईल. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या पाणी पुरवठ्याबद्दल मुख्यमंत्री बोलतायत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुरळीत व्हाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक दिवसांपासून पाणी व्यवस्थित सळायला मिळत नाही. आता पुन्हा या उंदरामुळे औरंगाबादकरांना जवळपास 13 ते 20 तास मनस्ताप सहन करावा लागतोय. बरं सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे म्यानमारमधल्या भारतीयांच्या संदर्भातली. थायलंडमध्ये कामाचं आमिष दाखवत तामिळनाडूतल्या किमान 60 लोकांसह 300हून अधिक भारतीयांना म्यानमारमधल्या मयावाडी इथं एका टोळीनं ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथं त्यांना सायबर गुन्हे करायला भाग पाडलं जात होतं. या रॅकेटमध्ये इतर काही देशातल्या लोकांना सुद्धा ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय. मायवाडी परिसरामध्ये या लोकांनी आमिष दाखवत
या सगळ्यांना ओलीस ठेवलेलं होतं. हा भाग म्यानमार सरकारच्या नियंत्रणाखाली नसून या भागामध्ये सशस्त्र वांशिक गटांचं वर्चस्व आहे. पोलीस असलेल्यांपैकी काहींनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेल्या संदेशात अपहरणकर्त्यांचा मलेशियन चायनीज असा उल्लेख केलाय. या भारतीयांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. पोलीस असलेल्या भारतीयांकडून दररोज 15 तासांहून जास्त काम करून घेतलं जातं. तसंच बेकायदेशीर काम करायला नकार दिल्यास त्यांना मारहाण करून विजेचे झटके दिले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अतिशय धक्कादायक प्रकारचा उल्लेख आपण केला आहात. त्या पद्धतीनं 60 भारतीयांना ज्यांना एक प्रकारे थायलंडला घेऊन गेलं झालं आणि तिथे थायलंड करून त्यांना म्यानमार इलिगली म्हणजे गैर अशा पद्धतीने त्यांना लपून छपून घेऊन घेण्यात आलं आणि तिथे त्यांच्या माध्यमातून सायबर क्राईम करण्यात आले आणि एक प्रकारची धक्कादायक घटना आहे. आणि या सगळ्या जर बघितलं या संदर्भात भारतीय दूतावास देखील या सगळ्या बाबींवरती अतिशय लक्ष ठेवून आहे आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या हे जे 60 भारतीय आहेत या 60 भारतीयांच्या माध्यमातून एक प्रकारे सायबर क्राईम करण्याचा प्रयत्न या एका गटाने केलेला आहे आणि यामागे कोणाकोणाचा हात आहे हे सगळं याच्यातही तपास सध्या सुरू झालेला आहे. आणि त्याचमुळे या संदर्भात देखील दूतावासाने एक ॲडव्हायझरी देखील जारी केली आहे. त्यात स्पष्ट केलं आहे की कोणीही इलिगली म्यानमार जो गट भारतीयांना एकत्र करून एक प्रकारे म्यानमारमध्ये आणतो आणि त्यांचे सगळे पासपोर्ट देखील स्वतःकडे ठेवतो. या सगळ्या संदर्भात आता चौकशी सुरू झालेली आहे. लवकरच या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने निश्चितपणे उत्तर दिलं गेलं आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि यानंतरची बातमी मुंबई पोलिसांनी केलेल्या एका आवाहनाची. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. कांजूरमार्गमधल्या रहिवासी सोसायटीजमधनं आणि बीएमसी शाळेतनं 2 मुलांचं अपहरण करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही तक्रार सुद्धा दाखल झालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. कोणतीही घटना मुंबईमध्ये किंवा अशा शाळांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये घडलेली नाहीये. आम्ही सर्व पालकांना, स्कूलचे सर्व टीचर्स, सर्व संबंधित विद्यार्थी यांना आश्वासित करू इच्छितो की अशा खोट्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका. आम्ही पूर्ण आपल्याला कटिबद्ध आहोत की आपली सुरक्षा व अशा प्रकारच्या घटना आम्ही त्यांच्यावरती योग्य निर्णय आणि कारवाई करणार आहोत. आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका. ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत क्रिप्टो करन्सी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही अटक केलेली आहे. तब्बल 250 कोटी रुपयांचा क्रिप्टो करन्सी संदर्भातला घोटाळा उघड झाल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे. या घोटाळ्यामध्ये तब्बल 1441 जणांची फसवणूक केली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे ती व्यक्ती मॅजिक 3X आणि SMP या नावानं बनावट क्रिप्टो करन्सी देत होता अशी माहिती समोर आलेली आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार होणार आहे. जवळपास 70 वर्षे ब्रिटन. साथियों, आज आप सभी जिस अहमदाबाद शहर में हैं उसकी अपनी बहुत बड़ी प्रासंगिकता है. सरदार वल्लभ भाई पटेल कभी अहमदाबाद म्युनिसिपैलिटी पार्टी में चुने हुए सदस्य हुआ करते थे. कभी मेयर के रूप में भी अहमदाबाद का नेतृत्व उन्होंने किया था और यहीं से उनकी जो शुरुआत हुई देश के उप प्रधानमंत्री पद तक पहुंचे. सरदार साहब ने दशकों पहले म्युनिसिपैलिटी में जो काम किए उससे आज भी
बहुत सम्मान से याद किया जाता है। आपको भी अपने शहरों को उस स्तर पर ले जाना है कि आने वाली पीढ़ियां आपको याद करके कहें कि हाँ, हमारे शहर में एक मेयर हुआ करते थे, तब ये काम हुआ था। हमारे शहर में भाजपा का बोर्ड चुन करके आया था, तब ये काम आया था। भाजपा के लोग जब यहां सत्ता में आए थे, तब इतना बड़ा परिवर्तन आया था। ये लोक मानस में स्थिर होना चाहिए। साथियों, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबसे महत्वपूर्ण बात है सबका प्रयास। ये जो वैचारिक परिपाटी भाजपा ने अपनाई है, वही हमारे शासन के, गवर्नेंस के मॉडल के, डेवलपमेंट के मॉडल के, हमारे शहरी विकास में भी वो झलकती है। यही हमारे गवर्नेंस मॉडल को दूसरों से अलग करता है। जब विकास मानव केंद्रित होता है, जब जीवन को आसान बनाना, ईज ऑफ लिविंग सबसे बड़ी प्राथमिकता होती है, तो सार्थक परिणाम जरूर मिलते हैं। आप सभी इस समय गुजरात में हैं। मैंने भी वहां कई वर्षों तक वहां की जनता की सेवा करने का मुझे मौका मिला। वहां पर से मुझे एमएलए बनने का मौका मिला। बाद में लोगों ने मुझे मुख्यमंत्री का भी काम दिया। और जब मेरा लंबा कालखंड गुजरात में गया है और आप सब आज गुजरात में हैं, तो मैं स्वाभाविक कुछ बातें जो उदाहरण दूंगा उसमें थोड़ी गुजरात की चर्चा रहेगी। अब जैसे अर्बन ट्रांसपोर्ट की बात करें, तो गुजरात ही था जिसने बीआरटी जैसा प्रयोग सबसे पहले प्रारंभ किया था। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।